झी 24 तास एक पाऊल पुढे। यवतमाळचे काँग्रेसचे आमदार निलेश पारवेकर यांच्या गाडीला अपघात झाला असून अपघातात ते गंभीर जखमी झाले। काँग्रेसचे आमदार आहेत निलेश पारवेकर। यवतमाळच्या मोरगावांमध्ये त्यांच्या गाडीला अपघात झालाय। काँग्रेसचे आमदार निलेश पारवेकर यांच्या गाडीला अपघात झाला। या अपघातात ते गंभीर जखमी असल्याचं समजतंय। पारवेकरांसह आणखी दोघे जणही या अपघातात जखमी आहेत। निलेश पारवेकर आपल्या मतदारसंघामध्ये स्थानिक जिल्हा परिषद सदस्यांना घेऊन भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला गेले होते। बोरी या गावाजवळ मोरगावान म्हणून एक भाग आहे, तिथे काही भूमिपूजनाचा कार्यक्रम होता आणि तिथून परतत असताना त्यांचं वाहन वेगामध्ये होतं आणि अचानक ते वाहन पलटी झालं। जवळपास 3 पलट्या त्या गाडीने घेतलेल्या आहे। फॉर्च्युनर ही आमदारांची गाडी आणि ते स्वतः वाहन चालवत होते। या अपघातामध्ये आमदार निलेश पारवेकर अतिशय गंभीररित्या जखमी झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात रक्तस्राव त्यांचा झालेला आहे आणि त्यांची प्रकृती चिंताजनक मानल्या जात आहे। नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यवतमाळच्या क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये येऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केलेली आहे। वातावरण अतिशय चिंताजनक इथे बनलेलं आहे। निश्चित धन्यवाद श्रीकांत, या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी आम्ही तुमच्याकडे या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। आपण पाहतोय निलेश पारवेकर यांच्या गाडीला अपघात झालाय। स्वतः ते गाडी चालवत होते। गाडीवरचा ताबा सुटल्यानं अपघात झाल्याचं सध्या तरी समजतंय। गंभीर जखमी आहेत ते, त्याचबरोबर इतर दोघंही या अपघातामध्ये जखमी झालेले आहेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।